मुंबईवर काही ठिकाणी फुटपाथवर, इमारतींच्या आवारामध्ये, काही इमारतींच्या कंपाऊंडच्या आतमध्ये हे पांढरे पट्टे काही लोक मारतात. आमचा स्पष्ट आरोप असा आहे की हे जैन समुदायाचे लोक मारतात, कारण त्यांनी पण तसं जाहीर केलेलंच आहे की आमचे स्वामी लोक जे आता रस्त्याने जातात तर त्यांना ऊन लागू नये किंवा त्यांच्या पायाखाली कोणी येऊ नये, तर त्यांनी त्यांचं कारण दिलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय पडायचं. पण आपल्या मलबारी विधानसभेच्या म्हणजे आपल्या निवडच्या हद्दीमध्ये पण असे खूप ठिकाणी आहेत. काल आम्ही त्याचं आंदोलन पण केलं. आत्ताही गिरगावमध्ये बीपी रोड पोलीस स्टेशनच्या समोर आत्ता पण आम्ही तिथे जाऊन ते आंदोलन करून आलो आणि आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला पण एक पत्र दिलेलं आहे. तुम्हाला पण एक असंच पत्र आम्ही देतो आहे की ही प्रॉपर्टी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीवर कोणीतरी काहीतरी विद्रुपीकरण करत आहे, तर त्याच्यावर महानगरपालिका काय कारवाई करणार? फक्त पट्टे म्हणून उपयोग नाही आहे. उद्या समजा मी इथे समोरच्या रस्त्यावर काहीतरी नासधूस केली आणि तुम्ही मला असंच सोडून दिलं तर माझ्यावर अजून 4 लोकांची हिंमत वाटणार ना. आज शेवटी जनतेची प्रॉपर्टी असते ती, जेव्हा तुम्ही कलर मारता त्याच्यामध्ये पण 2 रुपये जातातच ना. पैसा कोणाचा जातो? जनतेचा जातो ना. एका विशिष्ट समुदाय जनतेच्या पैशाची अशी जर वाट लावत असेल तर तुमच्या खात्याने, तुमच्या डिपार्टमेंटने पोलीस स्टेशनमध्ये पत्र द्यायला पाहिजे की हे पांढरे पट्टे जे कोण मारते त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करून घ्या. मग आजपर्यंत तुमच्याकडनं तसं पत्रावर काय झालंय का? कारण सगळे पट्टे साकले गेल्यानंतर करून उपयोग नाही आहे. तुम्हाला आजच्या दिवसामध्येच तो पत्रावर झाला पाहिजे होता. एवढे दिवस 3-4 दिवस टीव्हीला लागतंय, तुम्ही एवढं लाईटली का घेताय? काल बरोबर ठीक आहे ना, पण आज 8 गेल्याचा काही विषय नाही. फक्त गिरगावमध्येच असा विषय झाला असं नाही, मुंबईमध्ये झालं. हो, आपल्याकडे काय असं म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये झालं आपल्याकडे नाही, आपल्याकडेच असं काही नाही. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कायदेशीर हे करून आपल्या ऑफिसर्स होतो, कारण आपल्या इकडे नवीनच प्रकार आहे. हो, नवीनच. आणि एवढे वर्षामध्ये हा प्रकार असा कधीच होत नव्हता. आणि आपल्याकडे साहेब, मी तुम्हाला स्पॉट सांगतो, फोर्जे स्ट्रीटला आहेत, ताडदेवला आहेत. ताडदेवला एका सोसायटीच्या आवाजात आम्ही आता व्हिडिओ काढलाय. सोसायटी सांगते आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी. गिरगावला प्रकाश हॉटेल आहे त्याच्या समोर पण आहे. डीपी मध्ये ना, डीपीच्या रिपोर्टमध्ये ना तो रस्ता आहे आपल्या जे उपसेक्रेटरीच्या पाठी मैदान आहे ना, तिथून तो निघणारा रस्ता आहे त्याच्यामध्ये. त्या लोकांनी अजून आपल्याला हँडओव्हर नाही केलं सेपरेटचा. ठीक आहे, सध्या तरी हा आतमध्ये आहे. बीपी रोड पोलीस स्टेशनच्या समोर पट्टा मारला जातो तरी प्रशासन काहीच कारवाई करत नाही. मग आम्ही काही गोष्टी केल्या की तुम्ही आमच्यावर तक्रारी दाखल करता, आमच्यावर कंप्लेंट करता, आमच्यावर गुन्हे दाखल होतात पोलीस स्टेशनमध्ये. असं नाही चाललं. तुझा भाऊ सगळ्यांना एकच न्याय मिळाला पाहिजे सर. मग प्रशासन करते, तुम्ही म्हणजे आता शेवटी तुमच्याकडे नाहीये. पण ज्याला आता काल आम्ही आंदोलन केलं, आमच्यावर केस दाखल झाले साहेब. काल आमच्यावर केस दाखल झाली. पण विषयाशीच हे राहूया, तुमचं म्हणणं जे आहे ते पोलिसांना प्रश्न पडला की आम्ही कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांचे गुन्हा दाखल करून घ्यायचा. आत्ता आम्हाला बोल ज्यांनी तुम्ही पांढऱ्या पट्ट्यावर गाळा रंग मारला त्यांनी तो रंग राहणारच आहे ना. बघा, आत्ता आम्ही बीपी रोड पोलिसला जाऊन तिकडच्या सिनियरला पत्र दिलं. तिकडच्या सिनियरचं स्टेटमेंट काय होतं की आम्हाला महापालिका प्रशासनाकडनं पत्र येऊन दे, मग आम्ही लगेच ऍक्शन घेतो. तुमच्याकडनं साहेब लवकरात लवकर आहे ना, पोलीस प्रशासनाला त्या कारवाईसाठी पत्र गेली पाहिजे, तरच त्याच्यावर आळा बसेल. नाहीतर हे चालतच राहणार. आपला विभाग कुठेतरी त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतोय. साहेब, आज जैन समुदाय करते, उद्या मुस्लिम बांधव करतील, उद्या पारसी बांधव करतील, उद्या गुजराती बांधव करतील. मग प्रत्येकाने असं सगळ्यांनी केलं, मग याच्यामध्ये एकात्मता कुठे राहिली आणि प्रशासनाचा धाक पण नाही राहिला. साहेब, आपला विषय फक्त पट्टे मारलेले आहे. बरोबर. त्याच्यावर भविष्यामध्ये असं होऊ शकतं ना साहेब. तुम्ही आता जर ऍक्शन घेतली, ठोस ऍक्शन घेतली, तर पुढे कोणाला हिंमत नाही करणार साहेब. आमचं म्हणणं ते आहे, तुम्ही ठोस ऍक्शन जोपर्यंत तुम्ही समजा ठोस ऍक्शन नाही घेतली, फक्त पत्र स्वीकारलं, गेलं साईडला, नंतर परत 8 दिवसांनी परत पत्र Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.